दक्षिण सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून झालेल्या पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून भरघोस मदत देण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी, दक्षिण प्रांताधिकारी आणि दक्षिण सोलापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळेस प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर संपर्क प्रमुख अभियान घंटे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व त्यांचे तात्काळ पंचनाम्याची मागणी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे। यावेळेस प्रहार संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। नमस्कार, मी अभिमान दत्तात्रय घंटे, प्रहार जनशक्ती पक्ष दक्षिण सोलापूर संपर्क प्रमुख। आज 10 तारखेपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच अतिवृष्टी म्हणजे भरपूर पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके नाश झाली आहेत, कुणाची वाहून गेले आहेत, कुणा शेतात गुडघाभर पाणी आहे। तर अजूनपर्यंत कुठलाही तलाठी, सर्कल किंवा तहसीलदार त्या शेतकऱ्यापर्यंत गेलेलं नाही आणि शेतकऱ्यापर्यंत नाही गेल्यामुळं शेतकऱ्याचं ज्या पिकाचं नुकसान झालं आहे ते सरकारला कळत नाही। त्यामुळं लवकरात लवकर शेतकऱ्याच्या पिकाचा पंचनामा व्हावं आणि पंचनामा करून त्यांना जे त्यांचा मोबदला आहे सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी, अशा मागणीचं पत्र आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्याचं पीक आणून टाकणार आहे। त्याची दक्षता घ्यावी। तसेच पीक नुकसानीसाठी फार्मर आयडीचे अप्रूव्हल जे आहे ते झालेलं नाही, त्यामुळं दक्षिणमध्ये झालेलं नाही, त्यामुळं कसं आहे ती पीक नोंद होत नाही। त्यामुळे पीक नोंद करण्यासाठी ते अप्रूव्हलही दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याची जी मागणी आहेत शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान लवकरात लवकर द्यावी ही नम्र विनंती। अन्यथा समोर जे काय घडेल ते त्या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील।